आणि आता बातमी आहे अलमट्टी धरणाची। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर कर्नाटक सरकार ठाम असल्याचं डी.के. शिवकुमार म्हणाले। तर वेळ पडल्यास यासाठी सुप्रीम कोर्टात लढा देऊ अशी तयारीच महाराष्ट्र सरकारने दाखवली आहे। पावसाळ्यात कोल्हापूर आणि सांगलीला बसणारा पुराचा धोका आणखी वाढण्याची यामुळे शक्यता वर्तवण्यात येते। मात्र तसं होणार नाही यासाठी व्यवस्था केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। पाहूया। कोणीही विरोध केला तरी अलमट्टीची उंची वाढवण्यावर ठाम असल्याचं मत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी व्यक्त केलंय। कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर करण्यासाठी केंद्राने अधिसूचना काढावी यासाठी कर्नाटकातील जलसंपदा विभागाने दबाव टाकलाय। परिणामी याचा फटका पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे। तो महाराष्ट्रातल्या लोकांवर पुराचं संकट येण्याआधीच आवश्यकता असल्यास सुप्रीम कोर्टापर्यंत लढणार असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಾ ನೀರಿನ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಕಳೆದ 15 ವರ್ಷದಿಂದ ಇವತ್ತು ತಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಹಳ ನಷ್ಟ ಆಗಿದೆ। ನಿಮಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಯುಪಿಪಿಯ 3ನೇ ಹಂತ ಜಾರಿ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟು ಕೋಟಿ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಈಗ ನಾನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ತಯಾರಿಲ್ಲ। ಇದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಜನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಒತ್ತಡ ಕೂಡ ಇವತ್ತು ಇದೆ। आज अलमट्टीची उंची वाढल्याबरोबर आपल्या समोर प्रश्न उभे राहतात। आपण ती लढाई तर करतोच आहोत, आपण त्यात कुठेही मागे हटणार नाही। आपण कर्नाटकलाही सांगितलंय आणि मी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सांगितलं, आवश्यकता असेल तर सुप्रीम कोर्ट पर्यंत लढाई करा, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या लोकांवर पुराचं संकट तयार होईल अशी ही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका। अलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीला महापूर येईल हा महाराष्ट्र सरकारचा दावा खोटा आहे अशी मुक्ताफळं कर्नाटकचे खासदार गोविंद काळजोर यांनी उधळली आहेत। एका ठिकाणी डी.के. शिवकुमार अलमट्टीची उंची वाढवण्यावर ठाम असले तरी दुसरीकडे केंद्रीय स्तरावर असलेलं जल आयोग हट्टाला प्रतिसाद देत नसतं असं म्हणत मुनगंटीवारांनी टीका केली आहे। ಆಲ್ಮಟ್ಟಿ ಅಣೆಕಟ್ಟಿನ ಹಿನ್ನೀರಿನಿಂದ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅವರು ವರದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇಷ್ಟಾದ ಮೇಲೆಯೂ ಕೂಡ ಅವರು ಆಲ್ಮಟ್ಟಿ ಅಣೆಕಟ್ಟಿನ ಹಿನ್ನೀರಿನಿಂದ कोल्हापूरಕ್ಕೆ ಮತ್ತು सांगलीಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಸುಳ್ಳು ಆರೋಪಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। केंद्रीय स्तरावर असणारं जल आयोग कोणी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हट्टाला प्रतिसाद देत नसतात, गुणवत्तेला व त्यामध्ये असणाऱ्या मुद्द्यांना प्रतिसाद देत असतात। अलमट्टी धरणावरून सुरू असलेले हे राजकीय दावे प्रतिदावे मात्र प्रत्यक्षात दरवर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे महापुराचा फटका बसतो। दैनंदिन जनजीवन विस्कळीत होत असतं। कर्नाटकातील अलमट्टी धरणाकडून पाणी अडवल्यानं त्याचा फुगवटा तयार होत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा विळखा बसतो। विकासाला आमचा विरोध नाही, परंतु विकासाच्या नावाखाली जर का बर्बादी होत असेल तर मला वाटतं की केंद्रीय जल आयोगानं केंद्र सरकारनं कर्नाटक सरकारचे कान धरून त्यांना याचा जाब विचारला पाहिजे। केंद्र सरकारच ही अधिसूचना काढण्याची परवानगी देणार नाही यावर आमचा ठाम विश्वास आहे आणि जर हे झालंच तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही। भौगोलिक दृष्ट्या अलमट्टी धरणाची उंची सध्याच्या 524.256 मीटरवरून वाढवल्यास धरणातील पाण्याची साठवण क्षमता 123 टीएमसी वरून 200 टीएमसी पर्यंत वाढू शकते। यामुळे कर्नाटकच्या विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यांमध्ये अधिक पाणी उपलब्ध होईल। त्यामुळे पावसाळ्याच्या काळात आणि दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा तुटवडा कमी होईल। धरणातील वाढीव पाण्यामुळे कर्नाटकातील सिंचन क्षेत्रात भरीव वाढ होईल। कर्नाटकातील शेतकऱ्यांना अधिक विश्वासार्ह पाणी पुरवठा मिळेल, ज्यामुळे शेती आधारित अर्थव्यवस्था मजबूत होईल। धरणाची उंची वाढल्यानं जलविद्युत निर्मितीची क्षमता वाढेल। सध्या अलमट्टी धरणात 290 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता आहे। अधिक पाण्यामुळे वीज निर्मिती वाढून कर्नाटकातील औद्योगिक आणि घरगुती वीज पुरवठा सुधारेल। पण याचे महाराष्ट्राला भौगोलिक तोटे आहेत। अलमट्टी धरणाची उंची वाढल्यानं बॅकवॉटरचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील कृष्णा, पंचगंगा आणि वारणा नद्यांच्या काठावरील गावांना पावसाळ्यात महापुराचा धोका वाढेल। यामुळे शेती, घरं आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल।
सांगली आणि कोल्हापूरमधील अनेक गावांना स्थलांतराचा सामना करावा लागू शकतो। अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग अनियंत्रित झाल्यास किंवा उशिरा झाल्यास कृष्णा नदीच्या वहन क्षमतेवर परिणाम होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील नदीकाठच्या भागांमध्ये गाळ साचण्याची समस्या वाढेल। बॅकवॉटरमुळे महाराष्ट्रातील नदीकाठच्या पर्यावरणावर परिणाम होईल, ज्यामुळे जैवविविधता आणि मासेमारीवर अवलंबून असलेल्या समुदायांचं नुकसान होईल। अलमट्टी धरणाची उंची वाढवणं कर्नाटकातील शेती, जलविद्युत आणि पाणी व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरेल। मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन आणि आर्थिक गुंतवणूक आवश्यक आहे। यासाठी गेल्या 2 वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत। हा भौगोलिक संघर्ष पाहता यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीसांनी गेम चेंजर प्रकल्प हाती घेतलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी कर्नाटकला अधिकचं वाहून जाणारं सुमारे 150 टीएमसी अतिरिक्त पाणी उजनी धरण आणि मराठवाड्याच्या बाजूला वळवण्याची योजना आखली। हे वाहून जाणारं पाणी, पुराचं पाणी डायव्हर्ट करून आपल्याकडच्या दुष्काळी भागांमध्ये न्यायचं आणि पलीकडे मराठवाड्यातले दुष्काळी भागांमध्ये न्यायचं। त्याला आपण त्याच काळात मान्यता दिली आणि मला सांगताना आनंद वाटतोय की पुढच्या 15 दिवसामध्ये या प्रकल्पाचा आम्ही टेंडर काढतो आहोत आणि हा प्रकल्प पूर्ण झाला तर या भागामध्ये कुठेही पुराची समस्या उरणार नाही। स्वतःच्या फायद्यासाठी असो व हट्ट असो, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार अलमट्टीची उंची वाढवण्यावर ठाम आहेत। असं असलं तरी प्रत्यक्षात ही गोष्ट करण्यासाठी काहीसा कालावधी लागणार आहे। दुसरीकडे महापुराचं पाणी दुष्काळी भागाला वळवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनीही गेम चेंजर प्रकल्पाला मान्यता दिली आहे। मात्र जर प्रत्यक्षात हा प्रकल्प पूर्ण कार्यान्वित झाला तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला हा निर्णय फायदेशीर ठरू शकणार आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।